महापालिकेमध्ये महापौर उपमहापौर निवडीसाठी अर्ज भरण्याचा प्रक्रियेचा कार्यक्रम होता। भारतीय जनता पार्टीतर्फे पैलवान धीरज सूर्यवंशी हे महापौरसाठी आणि राष्ट्रवादीतर्फे गजानन मगदूम हे उपमहापौरसाठी आम्ही अर्ज भरणा त्या ठिकाणी केला। गेल्या 8 दिवसामध्ये वरिष्ठ नेत्यांच्याकडून या सूचना आल्या। यामध्ये विशेषतः या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या सर्वांचे लाडके परंतु दुर्दैवी आकस्मिक दुर्घटना घडून या ठिकाणी अजितदादा पवार आणि चंद्रकांत दादा यांच्या बैठकीमध्ये घटना घडण्याच्या आधी काही बैठकीमध्ये निर्णय झाले होते। त्या निर्णयाच्या अनुसार आम्ही आज दोन्ही पक्ष एकत्र आलो, महायुती म्हणून काम करण्याचं ठरवलं। अजितदादा असतानाच काही कमिटमेंट या नेत्यांच्यामध्ये झाल्या। त्या नेत्यांच्यामध्ये आमचे चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री असतील, शहराचे अध्यक्ष या ठिकाणी पद्माकर जगदाळे राष्ट्रवादीचे असतील, सुनीलजी तटकरे असतील, मैनुद्दीन बागवान असतील, आमचे दोन्ही आमदार सुधीरदादा गाडगे, सुरेशभाऊ खाडे, इद्रिसभाई नाईकवडी हे सर्वच प्रमुख नेत्यांची चर्चा करून आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आमच्यामध्ये वाटणी होऊन आम्ही महापौर आणि उपमहापौर हे अर्ज भरले। या आव्हानाला या गोष्टीला आमच्या पालकमंत्र्यांनी विरोधी पक्षांना पण त्या ठिकाणी आव्हान केलं। या जिल्ह्याचे खासदार विशाल दादा पाटील, या जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनासुद्धा चंद्रकांत दादा पाटील साहेबांनी विनंती केली की विकासाच्या कामावर तुम्ही आम्हाला मदत करा। त्यांचं आव्हान स्वीकारून या सांगली मिरज कुपवाडचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांनीसुद्धा आपल्याला मदत केली आणि आज ही ऐतिहासिक बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली। मला वाटतं सांगली महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ही घटना घडली। त्यामुळं जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या सर्वच नेत्यांचं मी मनापासून आभार मानतो। आज भारतीय जनता पार्टीनं पुन्हा एकदा माझ्यासारख्या युवकावर महापौर पदाची संधी देऊन अर्ज दाखल केला होता आणि आज चंद्रकांत दादांच्या विनंतीला मान देऊन काँग्रेसच्या आपल्या सर्व नेत्यांनी विनंतीला मान्य देऊन की बिनविरोध निवडणूक केलेली आहे आणि त्यांना सर्व त्यांच्या नगरसेवकांना सुद्धा आणि भाजपच्या, राष्ट्रवादीच्या, मोदी राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या अशा सर्वच 78 नगरसेवकांना एकत्रित काम आम्ही करण्याचं विजन आम्ही डोळ्यासमोर घेऊन काम करणार आहोत आणि इथून पुढं जो कालावधी आम्हाला मिळेल महापालिकेमध्ये त्या सर्व वेळेचा, तासाचा, सेकंदाचा पुरेपूर उपयोग सांगली मिरज कुपवाडच्या जनतेच्या विकासासाठीच आम्ही पूर्ण करतो। सांगली मिरज कुपवाड महापालिकेची आज महापौर उपमहापौर निवड झाली। या उपमहापौर निवडीसाठी आमचे नेते आदरणीय जगदाळे सर यांनी मला उपमहापौर पदासाठी उमेदवारी देऊन या सांगली मिरज कुपवाड शहराची सेवा करायला संधी दिली। प्रथमतः त्या पक्षाचे आभार मानतो। तसेच भारतीय जनता पार्टी व काँग्रेस पक्ष, शिवसेना या सर्वांनीच आमच्या विनंतीला मान देऊन व नेत्यांच्या विनंतीला मान देऊन बिनविरोध ही निवडणूक केली। प्रथमतः त्यांचा आभार व या सांगली मिरज कुपवाडच्या जनतेसाठी महापौर उपमहापौर चांगल्या पद्धतीनं या शहरांची सेवा करू, जे जनतेचे काम असतील ते प्रश्न सोडवू एवढंच बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।